नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित जवादे आपल्या यूट्यूब चॅनल आमची शाळामध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण कोणत्याही तारखेला, अगदी कोणतीही तारीख दिली त्या तारखेला आपलं असणारं अगदी दिवस, महिने आणि वर्ष ॲक्च्युअल वय काढायला शिकणार आहोत. एखाद्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या ठिकाणी फॉर्म भरताना आपल्याला असं अनेक वेळा येतं की ते 3 कॉलम दिलेले असतात, दिवस, महिने आणि वार. ते तिन्ही भरायचे असतात. म्हणजे आपण किती दिवसाचे झालो, किती महिन्याचे झालो, किती वर्षाचे झालो. आणि हे ज्यावेळेस भरायचं असतं त्यावेळेस आपण थोडा फंबल होतो, आपण गोंधळून जातो. त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, ती आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. अतिशय सोपं आहे. 2 मिनिटं तुम्ही व्हिडिओमध्ये आपण ते लगेच शिकून घेऊया. पहा, समजा आजची तारीख आपण लिहूया. आज तारीख आहे 28/11/2025 आणि तुमचं जन्मतारीख समजा आपण एक कोणतीही रॅन्डमली जन्मतारीख घेऊ. ती समजा जन्मतारीख आहे 14 जानेवारी 1992. बरोबर. काय करायचं आहे, आपण आजची तारीख मांडून घेतलेली आहे. ज्या तारखेचा जन्मदिवस आहे ती तारीख लिहून घेतलेली आहे. ह्या दोन्ही तारखा आपल्याला माहित असतात. काय करायचं, फक्त याची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना फक्त एक नियम, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपण कोणत्याही संख्येची 3 अंकी 4 अंकी संख्येची वजाबाकी करताना इकडनं करत असतो, एकक स्थानाकडनं करत असतो. फक्त ते थोडं वेगळं आहे की आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत दिवस, या ठिकाणी दिले आहेत महिने आणि या ठिकाणी दिलेले आहेत वर्ष. आपल्याला काय करायचंय, आधी दिवसांची वजाबाकी, मग महिन्यांची आणि मग वर्षांची वजाबाकी करायची. म्हणजे डाव्या बाजूने वजाबाकी करायची आहे. तर आपण वजाबाकी करून घेऊ. 28 मधून 14 गेले, राहिले 14. 11 मधून 1 गेला, राहिले 10. 5 मधून 2 गेले, राहिले 3. 3 मधून 9 जात नाहीत, हातचा घेतला. 12तून 9 गेले, राहिले 3. इकडे हातचा दिला होता म्हणून इथं राहिले 9. 9तून 9 गेले 0. इकडे हातचा दिला होता, 1तून 1 गेले 0. हे आपलं निघलं वय. हे काय आहे, वर्ष. 33 वर्ष, महिने 10, दिवस 14. लगेच भरू शकतो आपण. 14 दिवस 10 महिने 33 वर्ष. म्हणजे आजच्या तारखेला ज्या व्यक्तीचं वय 14 जानेवारी 1992 ला ज्याचा जन्म झालेला आहे त्याचं वय किती निघलं, 14 दिवस 10 महिने 33 वर्ष. आता हे झालं सोपं. आता पुढचं पहा. आता यामध्ये थोडी वेगळी पुढची स्टेप, म्हणजे समजा तारीख वेगळी असती. आता सहज सहज होतं आपलं, वजाबाकी सहज होतो ती मागाशी म्हणून आपण जमलं. आता पुढची वेगळी तारीख घेऊन पाहू. समजा आजची तारीख आहे तीच 28/11/2025. आता समजा त्या व्यक्तीची तारीख वेगळी आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्या व्यक्तीचा या ठिकाणी 30 डिसेंबर 2004. 30 डिसेंबर 2004 ला त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे आणि आजच्या तारखेचं वय काढायचे. तेच नियम आहे, वजाबाकी करायची, फक्त या बाजूने करायचे. आता तुम्ही म्हणता 28 मधून तर 30 जात नाही, इकडे हातचा घ्यायला पण नाही, मग काय करायचं, अतिशय सोपं आहे, काहीच नाही. आपल्याला काय करायचं, हे काय दिले होते आपण, दिवस, बरोबर, हे महिने आणि हे वर्ष, बरोबर आहे. हे तर सर्वांना माहिती आहे. आपण काय करणार आहे, ह्या 28 मधून 30 जात नाही, इकडचा एक महिना इकडे उसना घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणता महिना घेताना मग किती संख्या धरायची, तर महिन्यामध्ये किती वार असतात, एक तर 28 असतात, 29 असतात, 30 असतात किंवा 31 असतात. वेगवेगळ्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या तारखा असतात. पण आपण काय करायचं आहे, त्या कॉमनली सगळ्यांना मिळून 30 तारीख म्हणजे 30 दिवस, कोणताही आजचा घेतला म्हणजे कोणत्याही महिन्याचा घेतला तरी आपण 30च घ्यायचा आहे. मग आता समजा 28 मध्ये आपण 30 घेतला, बरोबर, इकडे 30 झाला. 28 आणि 30 हे झाले 58 वजा 30. आता 58 मधून 30 गेले, किती राहिले, इथं आधी आपण मांडणी करून घेऊया. त्यानंतर आपण हा महिना इकडे घेतला होता, मग इथं किती महिने झाले, 10 महिने झाले. आणि 10 मधून सुद्धा 12 वाजा जाणार आहे का, नाही. इथं 10 महिने झाले, 10 मधून 12 वाजा होत नाही. मग आता आपण काय करायचं, एक वर्ष उसनं घ्यायचे. आता एका वर्षात किती महिने असतात, 12, बरोबर. एका वर्षामध्ये किती महिने असतात, 12. ते 12 इथं राहिलेले 10, हे किती झाले, 22. लक्षात येतंय, एक वर्ष उसनं घेतलेले आपण म्हणजे 12 महिने झाले. आणि पहिले होते ते 10 महिने, हातचा गेल्यामुळे 10 महिने, 10 12 आणि 10 22. मग आता हे 11च्या ऐवजी किती येणार आहे, 22 येणार आहे, बरोबर. समजा इथे 22 येणार आहे. आणि एक वर्ष आपण इकडे गेलो दिलं होतं म्हणून इथं आलं 4, म्हणजे 25 मधून 1 गेलं, 24 राहिलं. आता परत याची वजाबाकी करून घ्यायची आहे. 58 मधून 30 गेले, राहिले 28. 22 मधून 12 गेले, राहिले 10. आणि 2024 मधून 4 घालायचे, सोपं आहे. 4 मधून 4 गेले, राहिले 0. 2तून 0 गेले 2.
शून्यातून शून्य शून्य, दोनातून शून्य गेले शून्य, मग त्याचं वय काय आलं? 28 दिवस 10 महिने 20 वर्ष. लक्षात आलंय? मग आता तुम्हाला कोणतीही तारीख असू द्या, कोणत्याही तारखेला कोणत्याही दिवशी तुमचं वय विचारू द्या, तुम्ही लगेच वय काढू शकता. पहिले तर अतिशय सोपं होतं, पण जर आपली संख्या जास्त आली तर 1 महिना उसना घ्यायचा आहे, महिना घेताना 30 दिवस आणि त्यानंतर 1 वर्ष उसना घ्यायचे, वर्ष घेताना 12 महिने. लक्षात राहील? अतिशय सोपी आणि सर्वांना लक्षात येणारी गोष्ट आहे. एकदा तुम्ही लक्षात ठेवलं कधी परत कधी विसरणार नाही आणि हे नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल. धन्यवाद.